हॅलो, गुड मॉर्निंग फ्रेंड्स. कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही सगळे सुखी आणि स्वस्त असाल. मी दीपाली तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते माझ्या नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये. तर फ्रेंड्स, हा व्हिडिओ आहे शुक्रवारचा. शुक्रवारची सकाळ आहे. सकाळच्या वाजलेल्या आहेत 8 आणि इथे चालू आहे माझं नाश्त्याची तयारी. तर रात्री ना साहेब तिकडेच थांबले होते मुंबईमध्येच. तर आले नाहीत ते रात्री. त्यामुळं ना मग सकाळी लवकर उठायची गरजच पडली नाही. नाहीतर मी सकाळी 3:30ला उठून काम करत असते. पण आज साहेबांचा डब्बा वगैरे द्यायचा नव्हता. त्यामुळं मग मी थोडंसं उशिरा उठले. म्हणजे 6:30ला उठले आणि 6:30 वाजल्यापासून थोडीफार कामं मी आतापर्यंत केलेली आहेत. तसं तर बाहेर अजून पण मुलं म्हणजे पांघरून वगैरे बसलेले आहेत. कारण की थंडी आहेच अजूनसुद्धा. 8, 9, 10 म्हणजे 12 जरी वाजल्या तरीसुद्धा थंडी चालूच आहे इकडे आणि भरपूर थंडीचं वातावरण आहे. त्यामुळं ना मी पण काही मुलांना जास्ती हे केलं नाही, फोर्स केला नाही की उठा आणि फ्रेश व्हा म्हणून. कारण थंडीच एवढी भयंकर आहे त्यामुळं. तर मुलं बाहेर बसलेली आहेत आणि माझी चालू आहे इथे नाश्त्याची तयारी. आणि असं पण ना वैभवदादाची शाळा थोडीशी उशिरा असते. त्यामुळं एवढे काही घाई करायची गरज नाही. तर इथे मी वैभवदादाला अंघोळीला पाणी ठेवलेलं आहे. त्यानंतर म जो मधला गॅस स्टोव्ह आहे त्याच्यावरती मी ब्लॅक कॉफी बनवली थोडीशी आणि ब्लॅक कॉफी पिते. आणि इथे कडेच्या गॅसवरती मी बटाटे उकडायला ठेवले होते. तर बटाटे उकडेपर्यंत मी ना पीठ मळून घेतलं गव्हाचं. आणि आता उकडलेले बटाटे ताटामध्ये काढून घेतले आणि याच्यामध्ये काही पाणी वगैरे टाकणार नाही मी. तर हे बटाट्यानं असंच थोडा वेळ ठेवलं की थंड होतात आणि वाफ निघून गेली की मग त्याची साल जी असते ते आपोआप निघून जाते. त्यामुळे याच्यावर पाणी वगैरे टाकायची गरज नाही. आणि आत्ताच मी अंघोळीला पाणी उतरावून दिलं वैभवदादाला. तर वैभवदादा गेला आहे अंघोळीला आणि तोपर्यंत मी त्याच्या इथे नाश्त्याची तयारी करते. तर बटाटे उकडायला ठेवले होते ना तेव्हा मी पीठ मळून घेतलं होतं. तर आता ह्या पिठाचं काय करायचं, तर मग मला वाटत होतं की आलू पराठे वगैरे बनवावे काहीतरी. याचाच मी प्लॅन केला होता, म्हणजे आलू पराठे बनवायचाच. पण त्यानंतर अनुताई बोलली की पुरी भाजी खायची आहे म्हणून. तर आता दोन्ही पण बनवण्यासाठी हेच सामान लागणार आहे. त्यामुळं मग मी म्हणले ठीक आहे, आलू पराठे नाही तर नाही, पुरी भाजी तरी बनवते. तर मग आता इथे भाजी बनवायची तयारी चालू आहे माझी. तर कढई घेतली. कढईमध्ये जिरे टाकले फक्त, कारण की राई नव्हती माझ्या घरामध्ये आणि ते आणायचं लक्षात पण राहिलं नाही माझ्या. तर जिरे टाकले. जिरे तडतडल्याच्या नंतर ना इथे मी मिरची आणि लसूण वाटून घेतलं होतं. तर मिरची जी आहे ना ती भाजली होती अगोदर तव्यावरती आणि त्यानंतर मिरची, लसूण आणि मीठ हे टाकून सगळं वाटून घेतलं होतं. आणि त्यानंतर मग आता हे मिरचीचं जे वाटलेलं वाटण आहे ना ते ह्या तेलामध्ये टाकणार आहे. आणि त्यानंतर त्याच्यामध्ये टाकणार आहे थोडीशी हळद आणि थोडंसं धना पावडर. तर एवढंच मी टाकणार आहे. आणि त्यानंतर ना हे जे स्मॅश केलेले बटाटे आहेत ते याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचे. त्यानंतर मी थोडंसं चवीपुरतं मीठ पण टाकलं होतं त्यामध्ये. तर हे स्मॅश केलेले बटाटे जे आहेत ते आता याच्यामध्ये मिक्स करून घेणार आहे मी फक्त. आणि अशा पद्धतीनेच मी ही भाजी बनवत असते. दुसरं काय, कढीपत्ता फक्त टाकायचं राहिलं होतं कारण की कढीपत्ता नव्हता इथे. त्यामुळे कढीपत्ता नव्हता टाकला. आणि भाजी जेव्हा मिक्स होते त्यानंतर त्याच्यावरती ना बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची. तर त्याच्याने अजून जरा टेस्ट वाढते. तर कोथिंबीर पण नव्हती आणि कढीपत्ता पण नव्हता. त्यामुळं मग मी असंच भाजी ठेवली बनवून. आणि आता पटकन ना मी पुऱ्या बनवून घेते, कारण की वैभवदादाची अंघोळ पण झालेली आहे आणि त्याची शाळेत निघायची तयारी चालू आहे. तर पटापट मी पुऱ्या लाटून घेते आणि त्यानंतर एकदम त्याला पुऱ्या तळून देते. आणि ना पुऱ्या बनवताना ना मी असं एक एक पुऱ्या बनवत नाही, तर एक मोठी पोळी लाटून घेते आणि त्याच्यावरती ना असं झाकणाने मी कट करून घेते. म्हणजे जेणेकरून ना एका साईजच्या गोल गोल अशा पुऱ्या छान अशा तयार होतात. तर आता पुऱ्या मी लाटून घेतलेल्या आहेत. तर पटकन आता फ्राय करून त्याला देते.
फ्रेंड्स, सकाळी जी पुरी भाजी बनवली होती तीच आम्ही दुपारी पण खाल्ली, कारण की भरपूर झाल्या होत्या पुऱ्या याच्या. तर दुपारचं पण जेवण याच्यातच झालं आणि त्यानंतर ना मी दुपारचा काही व्हिडिओ वगैरे बनवला नाही. तर आता ही वेळ आहे, दुपारच्या 3:30 वाजलेल्या आहेत आणि इथे मी चिकनसाठी मसाला बनवण्याची तयारी करत आहे. कारण की आत्ता साहेबांचा फोन आला होता. साहेब आत्ता म्हणजे पोहोचतीलच जवळजवळ अर्ध्या तासामध्ये. तर ते पोहोचण्याच्या अगोदर मला इथे चिकन बनवण्यासाठी जे वाटण तयार करायचं असतं ते करायचं आहे. आणि त्यासाठी मी इथे लसूण सोलत बसली होती. तर तुम्हाला अगोदरच मी सांगितलेलं होतं लसूण खूप बारीक आहे आणि लसूण सोलायलाच खूप उशीर झाला. त्यानंतर मग कंटाळा आला होता मला. मग मी थोडीशी ब्लॅक कॉफी घेतली इथे आणि त्यानंतर आली आहे वापस किचनमध्ये. तर इथे ना दुपारचे भांडे जे घासून ठेवले होते ते किचन काउंटरवरती तसेच ठेवले होते मी आणि ते आता मांडीला लावून घेतले. त्यानंतर आता पूर्ण किचन काउंटर व्यवस्थित असं पुसून घेते. तर फ्रेंड्स, इथे बघा मी मसाला काय काय घेतलेला आहे. 2 मीडियम साईजचे कांदे घेतलेले आहेत, ज्याला चिरून लांब लांब चिरून मी त्याला तेलामध्ये भाजून घेतलेलं आहे. त्यानंतर कोथिंबीर घेतली. त्यानंतर टोमॅटोला पण मी तेलामध्ये फ्राय केलं आहे. त्यानंतर खोबरं, 2 मिरच्या, अद्रक आणि लसूण. अद्रक ना 1 इंचाचं घेतलं आहे आणि लसणाच्या पाकळ्या ज्या आहेत त्या 10-12 घेतलेल्या आहेत. तर हे ना मी सगळं फ्राय केलेलं आहे. फक्त याच्यामध्ये कोथिंबीर फक्त फ्राय केलेली नाही आणि लसूण आणि अद्रक नाही फ्राय केलेलं. बाकी टोमॅटो, खोबरं आणि कांदा हे सगळं फ्राय करून घेतलं आहे. आणि आता मी हे सगळा मसाला ना एक एक करून जारमध्ये टाकून वाटून घेणार आहे आणि एकदम बारीक अशी पेस्ट याची वाटायची आहे. तर आता इथे एक एक करून मी सगळं मसाले एकत्र ॲड केले आणि सगळे वाटून व्यवस्थित अशी पेस्ट तयार केली आणि पेस्ट डब्यामध्ये भरून ठेवली. आणि बाकीचे जे काही भांडे होते, आता हे मसाला तळलेले वगैरे हे तर ते घासून घेते आणि तोपर्यंत साहेब येतील. आणि ना भाकरी पण नाही बनवू शकत होते, कारण की साहेबांनी सांगितलं तर ज्वारीची भाकरी नाही बनवायची. ते ना येताना बाजरीचं पीठ घेऊन येणार आहेत येताना मार्टमधून. तर मग आता जे काही स्वयंपाक करायचा आहे ते आल्यावरतीच करता येईल सगळं. तर आता इथे आलेले आहेत साहेब आणि येता येता त्यांनी जे काही सामान आणायचं होतं ते घेऊन आलेत. तर शेंगदाणे वगैरे आणि बाजरीचं पीठ हे ते आणलं आहे सगळं. बाजरीचं पीठ, शेंगदाणे, लिंबू, बापरे या बाई काय आणलं? बकऱ्याचं मटण. मम्मी तर मध्ये चिकन आहे. आता मी आणि वडा खाणार आहे. टेस्ट बघायची, टेस्ट भारी असते. अरे छान लागतंय, चिकन आहे. छान लागतंय. चिकन काय रबर खायचं आहे, कधी कधी बकऱ्याचं मटण रबर आम्हाला आवडते. आम्ही मुंबईची माणसं आहे. मुंबईलाच बकर खायचं. नाही खात मुंबईला नाही. खायचं म्हणजे खायचं. भाकर चुरून खायचं, बाजरानं लोटला. बाजरीच्या भाकरी बनवते, मटण बनवते, मस्तपैकी खायचं. तारक मेहता जरा जास्तच असं झालं इथं. रोटला. बघून बघून ते रोज भूक लागली. काय चोर. तर इथे काल रात्री तिकडेच होते मुक्कामाला साहेब. त्यामुळं ना आता आल्या आल्या मी आंघोळीला पाणी ठेवलं अगोदर, कारण की थकलेलं असणार भरपूर. त्यामुळं आंघोळीसाठी इथे पाणी गरम करायला ठेवते आणि त्यानंतर मी करते माझा स्वयंपाक. 72 रुपये त्याला 200 400 400.
तर आता साहेबांनी जे जे काही सामान आणलं होतं ना त्याला मी त्याच्या जागेवरती व्यवस्थित ठेवून देते. तर इथे शेंगदाण्यासाठी एक भरणी काढली आणि त्याच्यामध्ये आता मी शेंगदाणे भरून घेते. तर शेंगदाण्याचं पॅकेट कापायला ना म्हणजे बराच वेळ लागला, कारण की किचनमध्ये जी कैची आहे त्याची धार पूर्णपणे निघून गेलेली आहे, त्यामुळं ते कापायला खूप वैताग आला. आणि त्यानंतर आता ना कांदे वगैरे कांद्याच्या जाळीमध्ये ठेवून देते आणि त्यानंतर मग करेन मी स्वयंपाकाला सुरुवात. आणि स्वयंपाक तसं तर मग मेन काम असतं मसाला बनवायचं. तर मसाला तर मी ऑलरेडी बनवून ठेवलेला आहे, त्यामुळं फक्त आता भाकरी बनवायच्यात आणि भाजीला फोडणी द्यायचं एवढंच काम आहे. तर इथे आता ज्वारीचं बनते, बाजरीचं पीठ आणलं होतं 2 किलो आणि त्याचं मी करून देते. बाकी ज्वारीचं पीठ घरामध्ये आहे, पण आता सध्या साहेबांना ज्वारीची भाकर नाही खायची, त्यामुळं मग मी इथे बाजरीची भाकर बनवून देते त्यांना. आणि बाजरीची भाकर ना मुलांना पण खूप आवडते, मला पण खूप आवडते, त्यामुळं इथे सगळ्यांसाठीच मी बाजरीच्या भाकरी बनवून घेते आणि थोडासा भात पण बनवते, कारण की भात थोडं का होईना खायला म्हणजे पाहिजेच सगळ्यांना, त्यामुळं. तर आता इथे भाकरी पण बनवून झालेल्या आहेत आणि सोबतच इथे मी मटण पण शिजायला टाकलेलं होतं, म्हणजे हळद मीठ लावून मटणाला फोडणी दिली होती. तर ते शिजून झाल्याच्यानंतर मग हे वाटलेलं वाटण जे आहे ते टाकून त्याला फोडणी देणार आहे. आणि जे आपण हे मटण बनवण्यासाठी जे वाटण वाटलेलं आहे त्याच्यातलं कांदा, टोमॅटो, खोबरं हे आपण ऑलरेडी फ्राय करून घेतलेलं आहे व्यवस्थित, त्यामुळे याला जास्ती वेळ आता इथून पुढे फ्राय करायची गरज नाही. फक्त तेलामध्ये 5 मिनटं याला फ्राय केलं ना तर त्याचा कच्चेपणा जो आहे तो पूर्णपणे जातो निघून आणि जास्ती वेळ लागत नाही त्याला फ्राय करायला ह्या वाटणाला. आणि ना हे वाटण मी थोडंसं जरा जास्ती बनवलं होतं, कारण की अजून थोडंसं म्हणजे सकाळच्या भाजीसाठी वगैरे पण होईल म्हणून. पण नंतर माझ्या लक्षात आलं की आपलं फ्रीज बंद आहे, त्यामुळे हे वाटण काय चांगलं राहणार नाही. त्यामुळं मग जेवढं वाटलेलं होतं ते मी सगळंच त्याच्यामध्ये ॲड करून घेतलं. आणि आता हे ना फक्त 5 मिनटंच मी असं तेलामध्ये फ्राय करून घेणार आहे आणि त्यानंतर मग याच्यामध्ये टाकणार आहे पावडरचे मसाले. आणि पावडरचे मसाले पण जास्ती काही टाकणार नाही मी, तर फक्त एक एव्हरेस्टचा मटण मसाला टाकणार आहे आणि त्यानंतर हे जे घरगुती काळं तिखट आहे ना ते टाकणार आहे, बस तेवढंच. कारण घरगुती जे काळं तिखट आहे ना त्याच्यामध्ये सगळंच ॲड असतं, त्यामुळं जास्ती दुसरे मसाले टाकायची गरज नाही पडत. तर हे सगळं मी ॲड करून त्याच्यामध्ये हे शिजलेलं जे मटण होतं ते टाकलं आणि अशा प्रकारे मी इथे मटणाची भाजी पण तयार केली. तर आता ऑलमोस्ट माझा सगळाच स्वयंपाक तयार झालेलाच आहे. तर फायनली मी इथे किचन पूर्ण स्वच्छ पुसून घेते, कारण की स्वयंपाक झाला की एक ताशी कपडा फिरवणं आणि किचन स्वच्छ करणं हे खूप गरजेचं असतं. तर फ्रेंड्स आता इथे वाजलेले आहेत 7 आणि आमचं चालू आहे रात्रीचं जेवण, कारण की आता म्हणजे आजकालचं जे आमचं जेवण आहे रात्रीचं ते आम्ही लवकरच करत असतो, कारण ते पचन झालं पाहिजे झोपायच्या अगोदर. त्यामुळं जेवण वगैरे करून त्यानंतर शतपावली वगैरे करून त्यानंतर मग झोपायचं, असं चालू आहे आमचं रोजचं रात्रीचं रुटीन. तर फ्रेंड्स आता हा व्हिडिओ जो आहे तो मी इथेच थांबवते. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पुन्हा लवकरच भेटूया आपण नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त रहा. बाय.